स्ट्राइक एंड वरती फलंदाज ठाणे नवे किरकंडी संघाचा केतन बोरले, नॉन स्ट्राइक एंड वरती निलेश जाधव. गोलंदाज पंचाच्या डाव्या बाजूने तयार. पहिला चेंडू सन्मान दिला गेला आणि या चेंडूवरती बॅटची कडा घेतली. फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर चेंडू धन 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 करत जातोय. 4 धावांसाठी लिहिलं या चौकार. निश्चितच पहिल्या चेंडूवरती धावांचा श्री गणेशा होतोय. 4 धावांनी धावफलकावरती आकार मात्र दिला जातोय. केतननं यावेळेस हा चेंडू खेळलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण अशा वेळी विद्युत तारेला जो चेंडू आदळला आणि त्या चेंडूनी मात्र एकच धाव दिली. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती वाढ. टोटल 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5. तार लागून आणि बॉल बाहेर गेला तर 6 ना. निश्चितच विद्युत तारेला जर चेंडू लागला आणि तो झेल टिपला गेला तर तो आउट असेल आणि तोच चेंडू जर सीमारेच्या पलीकडे गेला तो चौकार किंवा षटकार हे पंच मात्र घोषित करतील. आणि थोडंसं तांत्रिक अडचणी आहे पण त्या तांत्रिक अडचणींवर सुद्धा मात केलेली आहे सावरोळीच्या ग्रामस्थांनी. अर्थातच हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरती चालू असलेली स्पर्धा जिथे आता यावेळेस 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत होते. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा लिलया पूर्ण झाल्या. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्डवरती वाढ. टोटल 7 हा आकडा धावफलकावरती पूर्ण झाला. 7 या आकड्यानं बरंच काय दिलं. मग ते फुटबॉल असो क्रिकेट असो या दोन्ही क्षेत्रामध्ये 7 अंकाचा जर्सी घालून क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी फुटबॉलच्या खेळामध्ये महारत हासिल केली तर 7 या आकड्यावरती महेंद्रसिंग धोनी यांनी भारताला बरंच काय दिलं. पण या चेंडूवरती मात्र शांत केलं फलंदाज निलेश जाधवला. चेंडू फेकला निर्धाव. अर्थातच गोलंदाज प्रणितनं या षटकातील 4था. हा चेंडू ऑफस्टंपच्या लाईन मध्ये पाहायला मिळाला. पंचांनी पनिशमेंट दिली. नवी नियम क्रमांक 22 चा वापर करताना आजच्या डे नाईट सामन्यामधला हा पहिला स्वेअर चेंडू. पहिला स्वेअर चेंडू फेकलाय गोलंदाज प्रणित जंगमनं. पण आपण धावफलकांचा विचार केला पॉवर प्लेच्या या षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळते जिथे 8 हा आकडा स्कोर कार्ड वरती पूर्ण झालाय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. पहिल्या क्रमांकाचा हादरा. पहिल्या क्रमांकाचा गडी मात्र तंबूच्या आश्रयाला परततोय. टीम ठाणे नावे किरकंडी संघाचा. ऐकू एक सुमधुर संगीत. आता दर्यामध्ये म्हणजे क्रिकेटच्या खेळामध्ये नाव पोहोचली ती टीम ठाणे नावे क्रिकेटी संघाची. मोठा फलंदाज तंबूच्या आश्रयाला आलाय. 8 या धावसंख्येवरती पहिली विकेट घेतली गेली प्रणितच्या माध्यमातून. अजून या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. नौका फलंदाज मैदानामध्ये जातोय. संकेत सिनकर जो स्ट्राइक एंड वरती आहे. प्रणितचा हा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न. लिलया फटका जातोय सीमारेषा पलीकडे. दर्जेदार येतोय षटकार. जनसागर लोटलाय क्रिकेटच्या या
महासंग्रामामध्ये महायुद्धामध्ये कुंभमेळ्यामध्ये आता मात्र आपण बघतोय बरेचसे क्रीडा रसिक मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झाले. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत करतो. पर्व 5वा आहे. लिलया या स्पर्धेनं 5वं वर्ष गाठलं आणि एक मानाची स्पर्धा म्हणून खालापूर तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये या स्पर्धेला एक उंच स्थान आपल्याला पाहायला मिळते. या तालुक्यातली ही पहिली डे नाईटची स्पर्धा आपल्या समोर आहे, जिथे पहिला सामना मात्र रंगतोय. एक गडी बाद झालाय. 14 या धावसंख्येवरती आपण बघतोय खेळ चालू आहे. पहिलं षटक समाप्त झालंय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवर येतोय गोलंदाज भावेश सावंत, मॅन फ्रॉम लवजी. लवजीचा हा अष्टपैलू दर्जाचा खेळाडू बऱ्याचशा सामन्यामध्ये आपण याला खेळ करताना पाहिला असेल. मग ती रायगड प्रीमियम लीग असो, चॅम्पियन प्रीमियम लीग असो किंवा आपल्या गावाच्या नावाच्या इतिहासासाठी देखील त्याने चांगली कामगिरी केली आहे. पण आता या मैदानावरती अर्थातच सावरोळीच्या या क्रीडा नगरीमध्ये तो कसा खेळ करतोय हे देखील पाहणं गरजेचं असेल. खूप लांब लचक असा रनअप आहे. तेज गतीनं चेंडू फेकण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूनं मी तर म्हणेल किमान 10-12 पावलांचा रन घेऊन सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू कडे स्ट्रोक लागवण्याचा प्रयत्न, फुटबॉलचा वापर झाला नाही आणि पहिल्या चेंडूवरती यश मिळालं गोलंदाज भावेश सावंतला. अर्थातच बाद होणारा खेळाडू आहे केतन बोरले, मॅन फ्रॉम ठाणे नावे. जागवल्याशिवाय जाग येत नाही, जागवल्याशिवाय जाग येत नाही, ओढल्याशिवाय काडी पेटत नाही. तसे छत्रपतींचं नाव घेतल्याशिवाय माझा दिवसही जात नाही, माझी रात्रही संपत नाही. असं हे छत्रपतीचं गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकतोय. अतिशय दर्जेदार संगीत श्रावणी डीजे यांच्या माध्यमातून 2 गडी तंबूच्या आसरेला परतले टीम ठाणे नावे खिरकंडी संघाचे, जिथे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा भावेश सावंत या षटकातील दुसरा चेंडू घेऊन सज्ज झालाय. पंचांच्या डाव्या बाजूनं स्ट्राईक एंडवरती संकेत. संकेतसाठी हा चेंडू, काय घडलं, नजर हाटी दुर्घटना घटी. केतन नंतर संकेत तू चल मैं आया. आज्ञा होती माझी जाऊंची, शपथ घेतली स्वराज्याची. आज्ञा होती माझी जाऊंची, शपथ घेतली स्वराज्याची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची. तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरणागडाला, तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरणागडाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. निश्चितच बापाचा बाप राजा शिवा जन्मला, ज्याच्या पावन स्पर्शानं पावन भूमी आपण बघतो रायगड जिल्ह्यामध्ये चालू असलेला थरार महायुद्ध महानाटक क्रिकेटच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातली एक मानाची स्पर्धा, अर्थातच हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे चषक 2022. पण मी दोन्ही टीम्सला विनंती करतो, जो आपण गार्ड वापरताय तो मैदानाच्या बाहेरच वापरा, तो आतमध्ये कॅमेऱ्याच्या समोर नका वापरू. निश्चितच हॅट्रिकच्या उंबरड्यावरती गोलंदाज होता, पण त्याला सन्मान देण्यामध्ये यश आलं. 4थ्या क्रमांकाच्या फलंदाजाला सचिननं मात्र साहिलनं मात्र या चेंडूवरती एक धाव घेतली. एका धावेच्या मदतीनं डॉट चेंडूची समाप्ती झाली. नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज कितव्या नंबरचा आउट झालाय? 5व्या क्रमांकाचा फलंदाज साहिल जाधव मात्र तंबूच्या आसऱ्याला परततोय. भोपळाईनं फोडता मी तर म्हणतो तंबूच्या आसऱ्याला त्यानं 2 चेंडूचा सामना केला, एकही धाव धावबलगावरती लावली नाही. पण नॉन स्ट्राईक एंडवरती प्रतीक्षा करतोय फलंदाज सचिन, जो ठाणे नावे संघाचा एक घातक आणि विस्फोटक फलंदाज आहे. त्याला आता मात्र स्ट्राईक वरती येणं अपेक्षित असेल.
प्रसाद 6व्या क्रमांकावरती फलंदाज मैदानामध्ये जातोय. जर्सी क्रमांक 18 विराट कोहलीची आठवण करून देणार का हा खेळाडू हे देखील पाहणं गरजेचं असेल. पण गोलंदाजांना मात्र आठवण करून दिली चॅम्पियन प्रीमियर लीगची. ज्या गोलंदाजावरती सडेतोड उत्तर देताना फलंदाजांना वार केले होते तोच गोलंदाज मात्र या सामन्यामध्ये या शृंखलेमध्ये कडवी झुंजन अडतोय. कडव्या पद्धतीने चेंडू फेकतोय. तिखट गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. मॅन फ्रॉम लवजी भावेश सावंत पुन्हा एकदा आपल्या पट्टीवरती येताना लवजी एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळते. आणि निश्चितच एकदा जोरदार टाळ्या भावेशसाठी. कोणी विचार करणार नाही याच गोलंदाजानं चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये 23 ते 24 धावा खर्च केल्या होत्या. पण त्याच गोलंदाजानं आता विक्रम केलाय. म्हणजे संघर्षाच्या अपयशाच्या पायरीवरती चढून त्याने यश मिळवलं. मी तर म्हणेल हे मेडन षटक टाकण्याचा विक्रम त्याच्या माध्यमातून झालाय. आजच्या दिवस रात्री सामन्यातलं पहिलं मेडन षटक भावेश सावंतच्या नावावरती. ऐकू एक सुमधुर संगीत DJ च्या माध्यमातून. यावेळी चेंडू आर पार वाघाची धाड फोडला पहार. बराच वेळानंतर येतोय ब्रँडेड षटकार.
तर हा गोलंदाज अभि नाहीये, हा गोलंदाज ओमकार आहे असं बराच वेळानंतर समजलं. पण निश्चितच ओमकारनं मोठ्या फटक्याला सामोरं जावं लागलं. या 6 धाव्यानं धावफलकावरती वाट टोटल 23. सन्माननीय मंगेशजी बांदल साहेब उपशाखा प्रमुख सावरोळी यांना देखील विनंती, आपण व्यासपीठावरती या. सन्माननीय मंगेशजी बांदल यावेळेस बॅटची कडा घेतली, 2 क्षेत्ररक्षक चुकले आणि या चेंडूवरती येत आहेत निश्चित. बघा क्रिकेटची आवड कशी असते, त्याला देखील मैदानामध्ये खेळायचंय, पण मी तर म्हणेल अति घाई संकटात नाही. तू संकटात जाऊ नको बाळा, अजून बराच वेळ आहे तुझ्याकडे. तू सध्या अभ्यास कर, मॅचचा आनंद घे. पण या चेंडूवरती येणार पंच आम्हाला सांगतील किती धावा. आयोजकांकडनं 4 धावांची घोषणा केली गेलेली आहे. या 4 धावांच्या मदतीने स्कोअर कार्ड वरती वाट टोटल 27. तर या 4 धावा आल्यात. अंकितजी तांबडे या मॅच साठी बराचसा तामझाम त्यांनी देखील पाहिलाय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आणि मोठ्या स्पर्धेमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात, त्यामुळे स्पर्धा उंच शिखरावर चढते आणि ही स्पर्धा सातत्यानं उंच शिखर चढत चालली आहे. आणि 5वं पर्व आहे, 5व्या वर्षामध्ये या स्पर्धेचं पदार्पण आपण पाहिलं. डे नाईटची स्पर्धा, पहिला सामना. यावेळेस LBWच्या माध्यमातून आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसरेला टीम ठाणे नावे खिरकंडी संघाला जोर का झटका धीरे से लगे. आपण या आधीच्या चेंडूवरती जर विचार केलात तर एक क्लिप व्हायरल झाली होती. अशाच पद्धतीने एक लहान खेळाडू मैदानामध्ये आला आणि त्याने चेंडूला स्पर्श केला. पण ही सावरोळीची टुर्नामेंट आहे, याच्यामध्ये कोणत्याच पद्धतीचं गालबोट लागणार नाही याच्यासाठी आयोजकांनी नेहमी काळजी घेतली आहे. म्हणूनच ही स्पर्धा सातत्यानं आपल्याला सुंदरतेनं आणि अतिशय सुसज्ज वातावरणामध्ये पाहायला मिळाली. आणि या स्पर्धेसाठी आता पुन्हा एकदा मी आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. अतिशय सुंदर वातावरण, खेळपट्टी देखील ताकदीची आहे, सुंदर असं नियोजन. डे नाईटची स्पर्धा लोकप्रिय शिखरावरती अशीच उंच चढत राहावं अशा प्रार्थना देखील करतो. पुन्हा एकदा मैदानामध्ये घेऊन जातो नौका फलंदाज कृष्णा जाधव. 8व्या क्रमांकावरती आलेला हा फलंदाज मॅन फ्रॉम खिरकंडी, जो नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. आणि ठाणे नावे संघाचा हा खेळाडू जो स्ट्राईक एंड वरती आहे सचिन. गोलंदाजी मार्कवर सप्रेम. हा चेंडू खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूची अडवला जातोय. आणि या चेंडूवरती 1 धाव मात्र खर्च करताना पहिला चेंडू टाकला गेला सप्रेमच्या माध्यमातून. यावेळेस स्ट्राईक एंड वरती कृष्णा जाधव, जो एक मोठा फलंदाज आहे, ज्याची प्रतीक्षा मात्र आपण बघतो ठाणे नावी क्रिकेटी संघ करत होता, तो मात्र बराच वेळानंतर मैदानामध्ये येतोय. गोलंदाज तयार. यावेळेस जोरकस फटका, चेंडू आर पार, कडक, ब्रँडेड, लाजवाब षटकार. कृष्णा आला आणि त्याने स्वतःला सिद्ध केलं. 34 धावा धावफलकावरती लागल्या. षटकारांना मात्र कृष्णा जाधवनं खातं खोललं. कृष्णा सातपुतेची आठवण करून देणारा हा फटका होता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस अल्पेश सरगुडे चुकले आणि या चुकीला माफी नाही. सहज 2 धावा पूर्ण झाल्यात. सहज या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. हरणाच्या आणि चित्याच्या चपळाईनं आपण बघतो आठवण करून दिली. असं वाटलं का आपण एखाद्या जंगलामध्येच आहोत की काय, अशी
दोन फलंदाजांना टायमिंग जुळलं, पण यावेळेस टायमिंग जुळलं पुन्हा एकदा फलंदाज कृष्णानं आणखीन एक मोठा फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधना गोळीच्या वेगाने चेंडू आर पार सीमारेषा पलीकडे ब्रँडेड षटकार. ऋषी मंगेश सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. निश्चितच सवारी शिवाजी चौकामध्ये, कारण की त्या राजानं जे काय दिलं त्याच्याच सानिध्याखाली आपण बघतोय हे सगळं चाललेलं आहे. मानाचा मुजरा पुन्हा एकदा त्या राजाला ज्यानं स्वराज्याची स्थापना केली. मंडप डेकोरेटर तांडेल साहेबांना विनंती, आपण अजिंक्य पाडगे साहेबांची संपर्क करा. सन्मानी प्रवीणजी दुगाडे, हिंदीचा एक गोड आवाज, महाराष्ट्राची नव्हे तर हिंदुस्थानातील हिंदीच्या मुलतानी तोप मात्र मैदानामध्ये आली आहे. यावेळेस चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न, फाईन लेग क्षेत्र निवडला आणि अचूकरित्या मात्र झेलही टिपला जातोय. फलंदाज बाद होणारा कृष्णा बॅक टू द पॅव्हलियन. 8व्या क्रमांकाचा हा खेळाडू 7व्या क्रमांकावरती होतोय बाद. थँक्यू. वाशिवली प्लस सावरोळी आणि काटरंग प्लस तांबाटी या दोन्ही संघांना विनंती आहे आपण टॉस साठी यायचंय. यावेळेस पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्याच फॉलोथ्रू मध्ये चेंडू जेल टिपला जातोय. सप्रेमनं मात्र या चेंडूवरती केलंय बॅक टू बॅक कमबॅक. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्यात या षटकामध्ये आता सप्रेमनं. आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 8 गडी बाद, 42 धावा धावफलकावर आहेत. येणारे 24 चेंडू 43 धावांची गरज. या आधी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो टीम वाशिवली सावरोळी संघाला आणि काटरंग तांबाडी संघाला, आपण नाणेफेकीसाठी लगेचच या मॅचला लगेच सुरुवात होईल, पण त्याच्या आधी ऐकू एक सुमधुर संगीत DJ च्या माध्यमातून. मंडप डेकोरेटर तांडेल साहेबांना मी पुन्हा एकदा विनंती करतो, आपण अजिंक्य पाडगे यांच्याशी लगेच संपर्क साधा. मंडप डेकोरेटर तांडेल. पण या मॅच मध्ये आता काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकण्याकरता आणि ऐकवण्याकरता प्रेक्षकांसाठी हिंदीचा गोड आवाज मायक्रोफोन वरती येईल. प्रवीणजी दुगाडे सरांना मी आमंत्रित करतो. गरज आहे येणारे 24 चेंडू आणि 43 धावांची. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. क्रिकेटचा हा प्रवास, क्रिकेटचा हा आनंद, क्रिकेटचा हा कुंभमेळा, याची डोळी याची डोळा आपण पाहणार आहात, ऐकणार आहात. अर्थातच हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे चषक 2022 पर्व 5. हॅलो, धन्यवाद तुषार. स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2021 मध्ये मी प्रवीण दुगाडे, माझ्या समवेत 2022 स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे स्मृती ट्रॉफी प्रणीत प्रवीण शेठ बैलमारे व जगदीश बैलमारे
यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं औचित्य साधून खरं तर या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. डे नाईट या स्पर्धेचं आयोजन. पहिला सामना ठाणे नावे प्लस खिरकिंडी वर्सेस लवजी प्लस मुळगाव. 2 गाव एक टीम ही संकल्पना या स्पर्धेमध्ये वापरली गेली आहे. पहिल्या सामन्याचं फर्स्ट अटेम्प्ट. तो देखिए पहली बार इस थिंकिंग का इस्तेमाल किया गया है. ठाणे नावे खिरकिंडी ने रन बनाए हैं 4 ओवर में 42. शिंदे सर भी हमारे आ चुके हैं तड़ा से, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे. काय बोलते चालेल चालेल तो वाटत नंतर ना माझ्या मॅच मध्ये कवर सीजन पर इस गेंद को खेला था बल्लेबाज प्रणीत जंगम. मुळगाव का ये खिलाड़ी देखिए, एक लवजी एक मुळगाव प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी बीच मैदान पर. भावेश सावंत और स्ट्राइकर एंड पर मुळगाव के प्रणीत जंगम. 42 रनों 43 रन बनाने हैं. सीधे बल्ले से इस गेंद को खेला. क्या बॉलिंग हो रही है यहां पर. गेंदबाज बॉलर्स नेम प्लीज. 12th मैन यहां पे होना जरूरी है. 12th मैन को भी पता नहीं, क्योंकि देखिए ठाणे नामे बनाम खिरकिंडी और ये तीसरे अंपायर की मांग की जा रही है. ऑन फील्ड अंपायर को फैसला देना होगा और आपका जो भी फैसला होगा इन खिलाड़ियों को मानना होगा. खूबसूरत ग्राउंड ये सजाया जा चुका है. डे नाइट क्रिकेट की प्रतियोगिता देखिए, खूबसूरत ट्रॉफियां. ये ऑन साइड के ऊपर दे मारा है लंबा 6 प्रणीत जंगम. देखिए गेंदबाज का नाम हमारे तक पहुंचते पहुंचते उनकी गेंदबाजी के ऊपर छक्का भी आ चुका है. टीजे पिछली प्रतियोगिता जो लॉकडाउन से पहले हुई थी 16 दर्जन गेंदों का इस्तेमाल किया गया था इस प्रतियोगिता में, क्योंकि नदी है. तांबाटी के कोच देखिए नरेश आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे. लेकिन आज उन्हें 2 टीमों को कोचिंग करनी होगी, क्योंकि काटरंग तांबाटी इनमें से कौन किस टीम के 5 हो गए, किस टीम के 6 हो गए. वाशिवली सावरोली, क्या वाशिवली के 6 खेलेंगे, सावरोली के 5 खेलेंगे. देखिए ये फर्स्ट अटेम्प्ट काफी अच्छा लगा है मुझे. माहौल धीरे धीरे बनता हुआ नजर आएगा. ढेर सारा क्राउड यहाँ पे आएगा, क्योंकि ये प्रतियोगिता काफी लोकप्रिय हो चुकी है. लोगों में इस प्रतियोगिता की काफी चर्चाएं होती रहती है. फुल टॉस किया, अंपायर का नो बॉल का इशारा. ये 6 तो आया है, लेकिन नो बॉल किस लिए ये बताना है. फेंकी. चलिए नो बॉल के लिए पेनल्टी क्या है. 2 रन कुल मिला 1+1 और ये छक्का. 8 रन कुल मिला गए. 7 ही रन है क्या. नो बॉल का रन है कि नहीं. और पेनल्टी के तौर पर हमारे यहां पे 1 रन है. पेनल्टी 1 रन है नो बॉल डालने की वजह से. नो बॉल की पेनल्टी की 1 रन, नो बॉल का 1 रन, और गेंद के ऊपर कितने रन आए. 6 ना. हाँ, तो कुल मिला के 8. देखिए 7 विलास, जिस होटल के काफी चर्चे हुए, दरगे ब्रदर्स, और गेंदबाज पूरी श्रृंखला से बर्खास्त. दरगे ब्रदर्स की भी टीम काटरंग और तांबाटी दोनों प्लस में खेलेंगे. देखिए काटरंग के गड्डी चल रहे हैं, काटरंग के दरगे ब्रदर्स चल रहे हैं, हर्षद पेंडारी चल रहा है. तो तांबाटी ने सोचा क्यों ना इसे साथ लेकर हम कुछ इनके नसीब के आधार पर इस प्रतियोगिता में चले. स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट सर सेनापति बाला साहेब ठाकरे स्मृति ट्रॉफी
भाई इस नए साल के सभी को ढेर सारी शुभकामनाएं। ठाणे नावे बनाम लवजी और खिरकिंडी बनाम मुलगांव, ऐसा ये मिक्स मुकाबला है। ठाणे नावे खिरकिंडी बनाम लवजी मुलगांव। टीम का टोटल आ चुका है 14 रन। क्या बल्लेबाजी हो रही है, बल्लेबाज साहिल की गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। फिर से एक बार ये फुल टॉस जरूर की थी, 1 रन जरूर मिला विकेट के पीछे। ये फ्रीड थी गेंद यकीनी तौर पर, लेकिन अगला मुकाबला भी ताकतवर होगा। कैप्टन कूल केतन मुंडे और उनके साथ होंगे हर्षद पेंढारी। दोनों ही मजे हुए कप्तान, अपने अपने गांव के लिए खेलते हैं, लेकिन दोनों का दिमाग एक साथ चलाना जरूरी। वहीं दूसरी तरफ रन मशीन रोहित पाड़गे और पंकज शिंदे, दो अलग कप्तान एक दूसरे के साथ होंगे। ये देखिए भावेश सावंत फुल टॉस को कैरी नहीं कर पाए, लेकिन लवजी के एक खिलाड़ी ने मुझसे वादा किया है, चाहे जितना भी खर्चा क्यों ना हो, हम भावेश सावंत को बना के ही रखेंगे। एक बेहतरीन ऑलराउंडर, रायगढ़ का हार्दिक पांड्या, इसे बनाने का लवजी क्रिकेट का सपना है। मेडन ओवर, 3 विकेट। देखिए अब वो अपना स्किल जानने लगे हैं, स्किल जानने लगे कि मैं क्या कर सकता हूं, और तुरंत चैंपियन ट्रॉफी के बाद तुरंत उन्होंने एक अच्छा ओवर किया। ये नो बॉल बीमर का है ना अंपायर, तो इशारा करते रहिए, बीमर का नो बॉल। 7 रन स्कोर कार्ड के ऊपर, और इन 7 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 22 रन। 22 रन। देखिए 42 का पीछा करना है, अगली गेंद होगी फ्री हिट। तारीफ के काबिल इन्होंने काम किया चैंपियन लीग 2021 के लिए। 2022 में अब ये श्रृंखला स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट सर सेनापति बाला साहब ठाकरे स्मृति चषक। फिर से एक बार फुल टॉस, और भावेश सावंत ने हमारी तरफ इशारा करते हुए दिखाया कि मैं अब इस फुल टॉस को मिस नहीं करूंगा। लगातार दूसरा छक्का, एक गेंद में आए कुल मिला के 13 रन, टोटल बना 42 रनों का पीछा करते हुए। एक ही ओवर में 28 और आने वाली 18 गेंदें 14 रनों की जरूरत। संकेत सिनकर महज देख रहे हैं कि मेरे बॉलर ने क्या किया। जिस तरह एक आशिक अपने माशूका से पूछता है ना, प्यार तूने क्या किया, उसी तरह संकेत सिनकर अपने बॉलर से पूछ रहे होंगे, ए बॉलर तूने क्या किया। 28 रन दिए, 28 कम नहीं होते। ये युवा नेता अजिंक्य पाड़गे भी जानते हैं कि ये रन कम नहीं है, बहुत ज्यादा दिए 42 के मुकाबले में। देखिए काटरंग के 6 कौन या 5 कौन खेलेंगे, इसके ऊपर क्वेश्चन मार्क लगा हुआ है, क्योंकि सभी टाटा बिरला अंबानी है, और उनमें से किसी 6 को चुनना या 5 को चुनना कप्तान केतन मुंडे के लिए भी चुनौती है। ये ऑन साइड के ऊपर फ्लिक किया था कलायों के सारे, 1 रन जरूर मिलेगा। काफी अच्छी बल्लेबाजी हो रही है। बल्लेबाज प्रणीत जंगम की देखा कि भावेश सावंत आक्रमण कर रहे हैं तो उन्हें मौका देना चाहिए, और ये बिल्कुल सही बात है। 4 ओवर के इस मैच में अगर मौका उन्हें नहीं देंगे तो किसे देंगे, जिन्हें गेंद फुटबॉल की तरह नजर आ रही है। ये देखिए ये रन आउट का मौका था, लेकिन 1 रन जरूर मिलेगा। ये फ्रस्ट्रेशन है, ये फ्रस्ट्रेशन है ठाणे नावे प्लस खिरकिंडी का। ये जो टीम दोनों 2 गांव की एक टीम खेल रही है, ठाणे नावे प्लस खिरकिंडी, ये उनकी फ्रस्ट्रेशन है, क्योंकि पहले ही बॉलर ने उनकी नैया डुबोई है 28 रन देके इस मुकाबले में। देखिए आजकल सभी वेबसाइट में कंपटीशन होने के कारण हर कोई क्लियरिटी देना चाहते हैं, लेकिन ये गेंद हवा में क्या छोड़ने की संभावना, आसान सा क्या छोड़ा, मिला सिंगल। गेंदबाज के लिए राहत की सांस जरूर थी कि कम से कम एक विकेट तो निकाला हमने अपोजिशंस। देखिए हमारे दूसरे भी दरगे आ चुके हैं, जिन्हें मैं प्यार से कहता हूं जिम्बाब्वे के वो खिलाड़ी मुझे याद आते हैं इनको देखते हुए। जो एंडी फ्लावर, ग्रैंड फ्लावर, जो जुड़वा भाई थे, उन्हीं की तरह ये दोनों।
डर के देखिए, अजिंक्य डर के समझ चुके थे मुझे क्या बोलना था और मैं क्या बोल चुका हूं। टीम का टोटल 35, 7 रनों की दूरी, 8 रनों की दूरी, क्योंकि 43 रन बनाने हैं। 42 रन स्कोर कार्ड के ऊपर थे पहले सत्र में। और इस गेंद को निकाला भावेश सावंत ऑन फायर, नंबर 6 जेन्युइन ऑलराउंडर क्यों नहीं बन सकते हैं? लवजी के नहीं, रायगढ़ के हार्दिक पांड्या बन सकते हैं, क्षमता है उनमें। मेडन ओवर किया था, अपने स्किल, अपने अंदर का जो पोटेंशियल है उसे पहचानो। इस प्रतियोगिता को यह खिलाड़ी वन मैन आर्मी के तहत जीत सकता है। टीम लवजी प्लस मुड़गांव के लिए इनमें वो क्षमता है। इंसान को अपनी ताकत को पहचानना होगा और जो छुपी कमजोरियां हैं उसे फिर से एक बार ताकत बनाना होगा। ओवर की समाप्ति हुई। 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद 41 रन महज, 12 गेंदें, 2 रनों की जरूरत। पहला मुकाबला जल्द खत्म हो चुका है। अगले मुकाबले का टॉस किसने जीता? टॉस अभी हुआ नहीं है, टॉस होना जरूरी। वाशिवली प्लस सावरोली बनाम काटरंग प्लस तांबाटी। चलिए अब देखना यह होगा, एक तरफ पंकज शिंदे, रोहित पाड़गे, इन दोनों में से कप्तान कौन होगा इस टीम का, और एक तरफ हर्षद पेंडारी और केतन मुंडे, काटरंग तांबाटी, इस टीम का कप्तान कौन होगा? क्योंकि दोनों टीमों को इकट्ठा कर कप्तानी करना एक बहुत बड़ी जिम्मेदारी है। जो भी कप्तानी करना चाहेगा उस कप्तान के ऊपर बैलेंस बना के। चलिए टॉस के लिए आना है। सावरोली प्लस वाशिवली बनाम काटरंग प्लस तांबाटी। केतन मुंडे कप्तान और रोहित पाड़गे। देखिए ये मैच आसान है टीम लवजी प्लस मुड़गांव के लिए। पहला दौर लगभग जीत के द्वार पर यह टीम दस्तक दे रही है। चलिए रोहित पाड़गे आपको आना है टॉस के लिए, कप्तान। तो जयंत जी तटकरे इनके शुभ हाथ हुई है। टॉस रोहित आने के बाद ही टॉस होगा, क्योंकि कप्तान उन्हें चुना जा चुका है। 1 रन ने यहां पे जरूर मिला और इस 1 रन के साथ अब जरूरी है महज 1 रन। नियम क्या है? स्कोर इज लेवल। तो कंपलसरी चेसिंग है क्या अंकेश? कंपलसरी चेसिंग। और क्या ये मैच जीता जा चुका है? भावेश सावंत, ये बाउंड्री या 6 इशारा करना है, क्योंकि सीरीज के लिए ये 4 या 6 बहुत अहम रहेंगे। तो ये बाउंड्री आई है। बाउंड्री के साथ भावेश सावंत व्यक्तिगत खेल रहे हैं। 8 गेंदें 27 रन। इस ऑलराउंडर ने लोगों का दिल जीता, मेरा दिल जीता आते ही, और हुए मैन ऑफ द मैच आज के दिन के पहले मैच के, क्योंकि 27 भी और मेडन ओवर भी किया और 3 विकेटें भी निकाले। इस ऑलराउंडर ने यह दिखाया कि चैंपियन लीग मेरे लिए एक बुरा सपना था, लेकिन यह प्रतियोगिता स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट सर सेनापति बाला साहब ठाकरे, ये प्रतियोगिता आने वाले साल का मेरा आगाज था। तर मी भावेश सावंत याला सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करतोय। सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते सावरोळी गाव, गजाननजी शिंदे